नमस्ते, मी संतोष बोराटे, मानदेश भूषण न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत बोराटवाडी या गावामध्ये. मान तालुक्यातील बोराटवाडी गावचे ग्रामदैवत श्री मर्याय महालक्ष्मीची यात्रा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी संपन्न होत असून या यात्रेच्या निमित्तानं दिवसभरामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. प्रथमतः बोराटवाडीमधील आपण मर्याय महालक्ष्मीचं हे जे ग्रामदैवत आहे त्या दैवताविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. जुन्या पिढीतील लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं, मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तोंडी माहितीप्रमाणे 1932 सालाच्या पूर्वी 1932 सालाच्या पूर्वी सुद्धा बोराटवाडीची हे ग्रामदैवत मर्याय महालक्ष्मीची यात्रा या बोराटवाडीमध्ये भरत होती. हे मंदिर 1996 साली तर नवीन ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलं. 1996 पर्यंत धरणाचं काम पूर्ण झालं. पूर्वी धरणामध्ये असलेल्या जुन्या मंदिरामध्ये गावची यात्रा होत असे. धरणामध्ये आता ते ठिकाण जुन्या मंदिराचं गेलेलं असून त्या ठिकाणी आता भरपूर पाणी साठा आहे. आंधळी धरणाचं ते ठिकाण आहे मुख्य. आणि आपण पाहू शकता त्या ठिकाणी 1932 सालापासून यात्रा भरते आणि 1995 साली धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी नवीन मंदिर बांधलेलं असून 1995-96 पासून याच नवीन ठिकाणी ग्रामदैवत श्री मर्याय महालक्ष्मीची यात्रा भरते. पूर्वी नवसाला पावणारी देवी, गावचं ग्रामदैवत, अडल्या नडल्याना मदत करणारी, अनेक अडचणींना श्रद्धेनं, विश्वासानं, निष्ठेनं एखादा वचन दिलं, एखादं काम सांगितलं ते काम पूर्ण करते अशी आख्यायिका असलेली आमचं ग्रामदैवत. छोटेखानी त्या ठिकाणी यात्रा भरत होती. जुनी लोक सांगतात की 100 लोकांच्या मध्ये ती यात्रा भरायची. त्या पत्र्याचं मंदिर होतं, छोटेखानी कौलारो कैचीचं एक मंदिर होतं, त्याच्या ठिकाणी विहीर होती आणि त्या विहिरीला देवळाची विहीर असं म्हटलं जायचं. 96 आंधळी धरण पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये पाणीसाठा झाल्यामुळे ते मंदिर तिथून वरती आणून या ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना मूर्तीची केली गेली आणि 96 पासून या ठिकाणी यात्रा भरते. 1996 साली मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी यात्रा भरायला सुरुवात झाली आणि 96 साली बोराटवाडीचे आमचे मार्गदर्शक युवक नेते सन्मान्य अंकुश भाऊ गोरे यांनी या बोराटवाडीच्या या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांसाठी हा सागवानाचा भव्य रथ त्यांनी अर्पण केलेला आहे. आणि याच रथातून दरवर्षी यात्रेमध्ये देवीची भव्य मिरवणूक निघत असते. आपण मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकता धरणामध्ये जे जुनं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये ह्या मूर्ती होत्या. काही तांब्याच्या मूर्त्या आहेत, काही देवीचे तांब्याचे 3 मुकुट आहेत, एक पादुक आहे आणि त्या ज्या धरणामध्ये गेलेल्या मंदिरामध्ये ज्या देवीच्या काय मूर्ती होत्या त्याच इथे आणून त्याची परत प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि हे मर्यायचं या ठिकाणी आपण मंदिर मूर्ती तांब्यामधील आपण बघू शकता. याच मंदिरामध्ये एक दुसऱ्या बाजूची खोली आहे, उजव्या बाजूची, उत्तरेची. त्या खोलीमध्ये महालक्ष्मीच्या 2 मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि 1996 साली या महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मर्याय देवीची प्राणप्रतिष्ठापना एकाच दिवशी 20/4/1996 रोजी झालेला असून तेव्हापासून या ठिकाणी यात्रा भरते आणि या ग्रामदैवतासाठी अनेक लोक यात्रेसाठी उपस्थिती लावत असतात. मंदिराच्या उत्तर बाजूला इथे हनुमानाची मूर्ती आहे, त्याच्यासमोर एक पिंड आहे आणि ही सुद्धा धरण काळामध्ये असलेल्या त्या मंदिराच्या तिथं ज्या मूर्ती उपलब्ध होत्या त्याच मूर्ती इथं आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. खरं तर यात्रेची सुरुवात ही नेहमी औंधची यात्रा झाल्यानंतर, खटाव तालुक्यातील औंधची यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी नेहमी यात्रा भरत असते. सर्व ग्रामस्थांची एकत्रित एक विचारानं बैठक होऊन त्यातून निर्णय घेऊन यात्रा कोणत्या दिवशी घ्यायची ठरवलं जातं. यावर्षी 24 शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी
पौष कृष्ण पक्षामध्ये दशमीला या दिवशी यात्रा भरणार असून सकाळपासून देवीची पूजा असेल, आरती असेल, दुपारनंतर रथामधून देवीची भव्य मिरवणूक असते आणि या कार्यक्रमासाठी तालुक्यातून अनेक भागातून लोक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. बोराटवाडीचे ग्रामदैवत असल्यामुळं खूप श्रद्धेने लोक या ठिकाणी येतात आणि अनेक वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव असाच याही वर्षी मोठ्या चांगल्या प्रकारे संपन्न होणार असून संयोजकांनी याची तयारी केलेली असून ही यात्रा संपन्न होणार आहे. त्या बोराटवाडी गावचं खास वैशिष्ट्य असं की महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ यांचं हे गाव असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाचं या यात्रेसाठी, या गावासाठी, या तालुक्यासाठी फार मोठं योगदान आहे आणि यात्रेसाठी सुद्धा या कुटुंबियाच्याच वतीनं त्यांच्याच हस्ते त्या विधिवत पूजा होऊन रथासाठी प्रारंभ होत असतो, यात्रेचा प्रारंभ होत असतो. याही वर्षी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री सन्मान जयकुमार गोरे भाऊ, त्यांचे वडील भगवानराव गोरे दादा, मंत्री महोदयांचे मोठे बंधू सन्मान्य अंकुश भाऊ गोरे, मंत्री महोदयांचे धाकटे बंधू, सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य सन्मान्य शेखर भाऊ गोरे, मंत्री महोदयांच्या सुविद्य पत्नी सन्मान्य सोनियाताई गोरे, भारतीताई गोरे, सोनलताई गोरे, रेवडच्या नगरसेविका सन्मान्य सुरेखाताई पकाले याही ठिकाणी दरवर्षी यात्रेला येत असतात. त्यांच्याच हस्ते विधिवत पूजा होती. याही वर्षी त्याच पद्धतीनं विधिवत पूजा होऊन यात्रेस प्रारंभ होणार आहे आणि बोराटवाडीतील ग्रामदैवत मर्याय महालक्ष्मीच्या यात्रेच्या दिवशी दिवसभरात कार्यक्रमाचं भरगच्च आयोजन केलेलं असून परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यातील लोकांनी या यात्रेसाठी उपस्थित राहावं, या यात्रेचा आनंद द्विगुणित करावा असं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो.